नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि मी आज बनवला होता गार्लिक ब्रेड. माझ्या एअर फ्रायरमध्ये बनवला होता मी हा. तर याच्यासाठी मी हे खूप सारा लसूण तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि ड्राय इस्ट पाण्यामध्ये थोडीशी साखर आणि कोमट पाण्यामध्ये थोडा वेळ त्याला झाकून ठेवून द्यायचं. 1 चम्मचभर ड्राय इस्ट, म्हणजे ते थोड्या वेळानंतर फुलतं. लसूण सुद्धा फ्राय होत आहे मंद गॅसवर, कमी गॅसवर. हा छान ब्राऊन झालेला आहे लसूण. आता मी लसूण काढून घेते. आता या लसणाला छान क्रश करून घ्यायचं, बारीक कुस करून घ्यायचं, एकदम भरडसर असं. आता याच्यामध्ये बटर टाकायचं. आणि थोडंसं 1 चम्मच एवढं ऑर्गॅनो. हे सर्व टाकून घेतल्याच्या नंतर याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता हे झालेलं आहे तयार. आणि आता हे साईडला ठेवून द्यायचं. आता ब्रेडसाठी मी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्याबरोबरच गव्हाचं पीठ सुद्धा सेम क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे, अर्धा कप. तुम्हाला पाहिजे तर पूर्ण गव्हाचं पीठही वापरू शकता किंवा पूर्ण मैदाही वापरू शकता. चवीपुरतं मीठ. आणि हे जे ड्राय इस्ट गरम पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये ठेवलं ते छान फुललेलं आहे. आता हे याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घेतलं, म्हणजे पीठ मळून घेतलं हे व्यवस्थित एकजीव करून. याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं. थंड पाण्यामध्ये नाही भिजवलं मी, कोमट पाणी टाकलं होतं. आणि आता याला तेल लावून अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवून द्यायचा कपडा. आता वेळ झालेला आहे, अर्धा पाऊण तास झालेला आहे. पीठ छान फुललेलं आहे, फर्मेंट झालं एक प्रकारे मस्त. आता याला तेल लावून परत हाताने मळून घ्यायचं. आणि तयार आहे हा पीठ, गार्लिक ब्रेड साठीचं पीठ. आता याला लाटून घ्यायचं. याला असे छान फोर्कने याला हे करून घ्यायचं, म्हणजे हे छान फुलतं. आता याच्यावर सॉस टाकायचा. फोर्कने गड्डे करून घ्यायचे छोटे छोटे. आणि अर्ध्या साइड मध्ये शेजवान चटणी चिंग्सची ते टाकली होती. त्याने टेस्ट खूप छान आली होती. आता हे जे सारण मिश्रण तयार करून घेतलं होतं, लसण, बटर आणि ऑर्गॅनोचं, हे याच्यामध्ये पण टाकायचं आणि नंतर वरून पण टाकायचं. याच्यामध्ये थोडंसं हे मिश्रण टाकत आहे मी. त्याबरोबरच भरपूर असं चीज टाकायचं.
साईडमध्ये टाकायचं, कारण का ती वरची साईड फोल्ड करायची आहे म्हणून. बस तयार आहे आता हा गार्लिक ब्रेड. आता याला एअर फ्रायर मध्ये ठेवायचं. त्याच्या पहिले याला वरती सुरी म्हणजे चाकूने थोडेसे स्ट्रिपने चिऱ्या मारून घ्यायच्या. थोडं पूर्ण कापायचं नाही, फक्त चिऱ्या असं मारून घेतलं आणि त्याच्यावर जे उरलेलं सारण आहे बटर आणि लसूणचं ते याच्यावर टाकलं. होईल तेवढं पसरवून घेतलं आणि हे एअर फ्रायर मध्ये ठेवलं मी. एअर फ्रायर नसेल तर मोठी कढई गरम करून ते सुद्धा करू शकतो आपण. त्याच्यामध्ये सुद्धा ठेवून हे बेक करू शकतो. मी हे आणि तयार आहे गार्लिक ब्रेड.